कलिंगडाचा व्यवसाय तुम्ही करताय, तर याची प्रेरणा कुठून मिळाली आणि कशी सुरुवात झाली? तर काय माहिती आहे, तरुणांनी रोजगाराकडे यावं. अच्छा. याच्या जागृतीसाठी आपण हा नवीन प्रयोग करतोय. म्हणजे आपण म्हणतोय की कोकणात व्यवसाय नाही, पण कोकणात व्यवसाय करायला तरुण बघत नाहीयेत. त्याची जागृती व्हावी, तरुणांना समजावं की कोकणात पण व्यवसाय आहे. ओके. पाण्यात आपण एका बादलीत ते औषध किंवा जे आवश्यक साहित्य ते इथे करतो आपण आणि हे टाकतो. मग ठिबक मधूनच हे औषध प्रत्येक झाडाला पोचलं जातं. ते काय याचा देठ आहे ना, हा बघ, हा आंब्याचा जसा देठ बसतो ना तसा याचा पण खोलगट होतो आणि त्याचा हा इथला तंतू आहे ना, हा सुकायला सुरुवात होते. नमस्कार मित्रांनो, आपल्या आजोबा पणजोबा नोकरीसाठी गाव सोडून मुंबईला आले आणि आपलं एक उदरनिर्वाहाचं साधन म्हणून त्यांनी नोकरी स्वीकारली. पण गावाकडे ज्या आपल्या जागा आहेत त्या सुपीक जागा शेतीविना अशाच पडून राहिल्या. पुढच्या पिढीने काही काळ त्या ठिकाणी शेती केली, पण आज जर तुम्ही बघाल तर बऱ्याचशा ठिकाणी ह्या सुपीक जागा ज्या आहेत त्या अशाच पडीक आहेत. पण आपल्याच गावातील आपण कुठल्या तरी एका तरुणाला जो शेती करू इच्छितो पण त्याच्याकडे स्वतःची जागा नाही आहे, अशा तरुणांना जर वर्षाच्या 2 वर्षाच्या करारांवर विनामोबदला, सध्या तरी विनामोबदल्या या जागा दिल्या तर आपली जागा देखील व्यवस्थित राहील, सुपीक राहील आणि एक रोजगाराची संधी तिथल्या त्या स्थानिक तरुणाला मिळेल. नक्की याचा विचार करा आणि तुमची काय प्रतिक्रिया आहे ती मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर असाच आजचा हा एक विषय आपण आज घेऊन आलेलो आहोत. आपल्याच बाजूच्या गावात म्हणजे हडी गावात कलिंगडाची शेती सुर्वेदादांनी केलेली आहे. सुर्वेदादा का महत्वाचे आहेत माझ्यासाठी ते मी पुढे जाऊन तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेन. या व्हिडिओमध्ये आपण कलिंगडाची शेती कशा प्रकारे केली जाते याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मित्रांनो, आता आपण आलो ते हडी गावामध्ये. हा आहे मालवण देवगड रोड. या बाजूला मालवण आहे आणि या बाजूला देवगड आहे. जर तुम्ही देवगड गावाची मालवण बाजूनी सुरुवात झाली तर सुरुवातीलाच हे गणपती मंदिर लागतं, मागे गणेश मंदिर, आणि या गणपतीच्या बरोबर अपोजिट साईडला या ठिकाणी ही बाग आहे ज्या ठिकाणी कलिंगडाची शेती केली गेलेली आहे. कशा प्रकारे केली गेलेली आहे ते आपण समोर बघणारच आहोत. पण ह्याच बागेतली कलिंगड या ठिकाणी समोर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आणि आता आपण सुर्वेदादांना भेटूया, दिनेश सुर्वेंना, आणि याची मूळ संकल्पना जाणून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार लकी दादा, तुझं या ठिकाणी आमच्या या कलिंगड स्टॉल मध्ये स्वागत आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप छान वाटलं. अजून एक व्यवसाय तुम्ही करताय. या अगोदर तुमच्याबरोबर आपण काजूचा व्यवसाय बघितलेला. तुमच्या घरात जे काजूचं तुम्ही म्हणजे काजू फोडण्यापासून काजू पॅकिंगपर्यंत संपूर्ण माहिती आपण दिलेली. त्यामुळे एक चांगली ओळख आपल्या मालवणी लाईव्ह यूट्यूब चॅनलला मिळालेली, त्याबद्दल धन्यवाद. आता आपण या वर्षी हा कलिंगडाचा व्यवसाय तुम्ही करताय, तर याची प्रेरणा कुठून मिळाली आणि कशी सुरुवात झाली? तर काय माहिती आहे, तरुणांनी रोजगाराकडे यावं. अच्छा. याच्या जागृतीसाठी आपण हा नवीन प्रयोग करतोय. म्हणजे आपण म्हणतोय की कोकणात व्यवसाय नाही, पण कोकणात व्यवसाय करायला तरुण बघत नाहीयेत. त्याची जागृती व्हावी, तरुणांना समजावं की कोकणात पण व्यवसाय आहे. त्यासाठी आपण ही स्टॉल आणि आपली कलिंगडाची बाग आपण केलेली आहे. बरोबर. आता ही जी आपण कलिंगड बघतोय ही आता विक्रीसाठी उपलब्ध झालेली आहेत. साधारण किती किलोची ही कलिंगड आहे दादा? आपण आता काल 7,200 पासून 3 किलो पासून 7,200 पर्यंतची आपल्याकडे आता 7 किलो 200 ग्रॅम, म्हणजे 3 किलो पासून ते 7 किलो 200 ग्रॅम पर्यंत. आणि सध्याचा आता हा कलिंगडाचा विक्रीचा रेट काय चालू आहे? दादा आपण स्टॉलवर आता 25 रुपये किलोने या ठिकाणी विकतोय. अच्छा. आणि जर कोण घाऊक नेणार असेल, व्यवसाय करणार असेल, तर आपण त्याला बागेतून 18 ते 20 रुपयाच्या रेंजमध्ये आपण त्याला 18 ते 20 रुपयाच्या रेंजमध्ये घाऊक देऊ शकतो. म्हणजे तो तुमच्याकडनं कलिंगड घेऊन स्वतःचा व्यवसाय देखील करू शकतो. आता या ठिकाणी ही जी सगळी कलिंगड मिळतात ही बघतोय आपण, ती 4 किलो 5 किलो किंवा त्याच्यापेक्षा जास्त देखील आहेत. म्हणजे तुम्ही जसं सांगितलं की 7 किलोपर्यंत आहेत. जर 25 रुपये ॲव्हरेज रेट जर पकडला तर सगळ्या 100 रुपये वरती आहेत. म्हणजे ऑन ॲन ॲव्हरेज एका याच्यातनं 100 रुपये आपल्याला कलिंगडातनं मिळू शकतात. तर आता ही कलिंगड आपण बघितलेली आहेत या ठिकाणी, पण कलिंगडाची शेती कशी केली जाते त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया.
तर दिनेश दादा, आता आपण दुकानाकडनं बागेकडे आलेलो आहोत, ज्या बागेमध्ये आपण कलिंगडाची शेती केलेली आहे. ही बाग किती एरियामध्ये, म्हणजे किती एकरमध्ये किंवा किती गुंठ्यामध्ये, हे जाणून घ्यायला देखील मला आवडेल. आणि प्लस ही कलिंगड शेती करण्याची संकल्पना आली कुठून, तर या सर्वाची माहिती आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. नमस्कार दादा, ही आपली मालवण तालुक्यातील हडी गावातील जागा आहे. अच्छा. ही जागा यशवंत सकाराम सुर्वे या व्यक्तीच्या नावाची आहे. अच्छा. ही जमीन त्यांनी आम्हाला सहज बसता चर्चा झाली तर ते म्हणाले, दिनेश ही माझी जागा पड असते, अच्छा, तुम्ही जर यात शेती करणार असाल तर करा. बरोबर. तर हे देवीदास सुर्वे, नमस्कार, गणू महादेव परब, नमस्कार, संजय सावंत, नमस्कार. राजन सुर्वे आणि मी हे सगळे राहणारे आपल्या हडीतलेच आहे. आणि जी जागा आपल्याला दिलेली आहे ते गृहस्थ पण हडीतले, पण सध्या स्थितीमध्ये मुंबईत. या जागेत दादा मोठ्या प्रमाणात गवत वाढायचं. अच्छा. म्हणजे माझ्या उंची एवढं गवत यायचं, ते काढण्यासाठी पण त्यांना तो खर्च करायचा असायचा. त्यामुळे मी त्यांना हे केलं की आम्ही शेती करतो. तर आमची रोज बसता चर्चा झाली की बा आपण असं बसण्यापेक्षा शेती करू काहीतरी. नक्कीच. आणि आपण पावसात यावर्षी या ठिकाणी ह्या पूर्ण प्लॉटला भुईमुग लागवड केलेली. अच्छा. आणि वरच्या प्लॉटला आपण झेंडू लावलेला 1-2 गुंठ्याला. अच्छा. सुंदर लागवड झाली दादा, म्हणजे झेंडू तर अप्रतिम झालेला, भुईमुग पण सुंदर झाला. ओके. आणि तो भुईमुग चालू असताना, भुईमुग काढणीला आलेला असताना वनराई म्हणून एक संस्था संपर्कात आली. अच्छा. ते त्यांचे अधिकारी ग्रामपंचायतीत आलेले आणि ते बोलता माझ्याशी त्यांचा संपर्क झाला आणि ते म्हणाले, सुर्वे तुम्ही काय करता? म्हटलं असं आम्ही एक शेतीत 4 जणांनी एकत्र येऊन आम्ही भुईमुग शेती केली आहे, तुम्ही बघायला येणार का? तर ते या ठिकाणी व्हिजिट द्यायला आले आणि त्यांनी आम्ही जे नियोजन केलेलं ते त्यांना अप्रतिम, म्हणजे खूप आवडलं. ते म्हणाले, ओ सुंदर तुम्ही नियोजन केलं आहे, तुम्ही शेतीत पुढे काम करू इच्छुक आहात का? तर मी म्हटलं हो. मी तर वैयक्तिक आहे. मग मी यांच्याशी चर्चा केली त्याच ठिकाणी. ते म्हणाले आपण करू शकतो. अच्छा. मग ते म्हणाले की तुम्ही जर शेती करणार असाल तर कलिंगड लागवड, मिरची लागवड, भेंडी लागवड यासाठी आम्ही तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करू शकतो. अच्छा. आणि त्यांच्या संकल्पनेतून हे आपण जे कलिंगडाचा प्लॉट बघतोय तो त्यांच्या संकल्पनेतून हे आलेला आहे. बरोबर. तर आता हे जे सहकार्य त्यांनी सांगितलं ते कशाच्या स्वरूपात होतं? आर्थिक स्वरूपात होतं की नुसतं काही मार्गदर्शन होतं तुम्हाला? हे कसं आहे दादा माहिती आहे, ह्याची जी मशागत आहे, जमिनीची मशागत आहे किंवा जी आपण साईडला जे कुंपण वगैरे केलेलं आहे, जाळ्याचं कुंपण आहे, ते आम्ही स्वतः मेहनत घेऊन केलेलं आहे. आणि या प्लॉटसाठी लागणारं ठिबक असू दे, मल्चिंग असू दे, खतं असू दे, याचं सगळं आर्थिक जे काही आहे बरोबर ते सर्व सहकार्य वनराई आणि एचडीएफसी परिवार अच्छा यांनी केलेलं आहे. तर दिनेश दादा, खूप छान वाटलं की तुम्ही यंदाच्या वर्षी ही शेती केलेली आहे. या अगोदर भुईमुग केला, झेंडूचं चांगलं उत्पन्न घेतलं आणि व्यावसायिकदृष्ट्या हे उत्पन्न घेतलेलं आहे. आता देखील ही कलिंगडाची जी शेती करतो ही व्यावसायिक दृष्टिकोनातूनच आपण करत आहोत, बरोबर ना? तर सुरुवात या जागेची निवड करण्यापासून होते, बरोबर? तर कुठल्या प्रकारची जागा या कलिंगडाच्या शेतीसाठी लागते? याला पाण्याची निचरा होणारी जागा लागते. अच्छा, म्हणजे पाणी मुरलं पाहिजे व्यवस्थित. आणि जास्त त्याला माती लागत नाही. 6 इंचाचा साधारण बेड लागतो. अच्छा. आता जो आपण मागे हा जो बेड बनवला आहे हा पूर्ण 6 इंच उंचीचा बेड आहे. म्हणजे जर जमिनीच्या लेवल पासून बघितलं तर 6 इंच उंचीचा आपल्याला हा फक्त बेड बनवायचा. मग त्याच्या खाली कातळ जमीन असेल तरी चालेल? हो, चालते. फक्त जो बेड आहे तो पूर्णपणे तुमचा मातीचा असला पाहिजे आणि 6 इंच त्याची हाईट असली पाहिजे. हा बेड तयार केल्यानंतर म्हणजे आता आपण ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत साधारण किती लांबीचं आहे हे? दादा 400 फूट आहे. इथून शेवटपर्यंत 400 फूट आहेत. मग 400 फूट सलग आपण तो बेड बनवलेला आहे? हा, पूर्ण 400 फूट केलाय. त्याला आपण टप्पे ठेवले दादा, 100 फुटाचे 4 टप्पे ठेवले. 4 टप्पे. पण हा असे हे बेड बनवलेले आणि टोटल आता आपली ही जर लांबी बघायला तर साधारण 50 फूट पकडून चालू आहे. 50 फूट आहे. त्याच्यामध्ये आपण किती बेड बनवलेले आहेत? 1 2 3 4 5 6 दादा इथे 6 आहेत. ओके. खाली थोडी आपल्याला जागा जास्त मिळते त्या ठिकाणी आपले 8 बेड झाले. 8 बेड झाले. अच्छा, म्हणजे जागेच्या विड्थ प्रमाणे तुम्ही बेड केलेले. 2 बेड मध्ये साधारण किती अंतर ठेवता? 7 फुटाचं अंतर आहे. 7 फुटाचं अंतर आहे. सेंटर टू सेंटर 7 फुटाचं अंतर ठेवून आपण हे बेड बनवलेले आहेत. आणि ह्या बेडवर जो आपल्याला हा जो प्लास्टिक दिसते ह्याला काय म्हणतात? ह्याला मल्चिंग पेपर म्हणतात. अच्छा. तर ह्याची काय प्रोसेस असते? हे कसं आपण ज्यावेळी बेड तयार करतो ना त्या बेडवर आपण खत दिलेलं आहे, त्या मातीत खत मिक्स केलेलं आहे आणि त्यावर आपण हा मल्चिंग पेपर घालतो. अच्छा. मल्चिंग पेपर घालण्याचे 2 फायदे आहेत की आपल्याला जो
अनावश्यक तण येतो तो येत नाही अच्छा आणि पाण्याचं पण बाष्पीभवन होत नाही. ओके त्यामुळे 2 बचत होतात त्यातून. ओके म्हणजे जे पाणी आपण हे मल्चिंग पेपरला पण हे होल केलेले आहेत. हो होल केले. बरोबर आहे ना. इथे हे साधारण किती किती अंतरावर आहे? 14 इंचावर आहेत ते. प्रत्येक होल 14 इंचावर आहे. होल 14 इंचावर आहे. मग हे मल्चिंग पेपर पसरवल्यानंतर त्याच्यावर ही माती ओढली आहे वरनं. होय, बरोबर. म्हणजे हा एकदम जमिनीला चिटकून राहिलेला आहे. आणि प्रत्येक 14 इंचावर हे होल केलेले. हे होल कशासाठी आपण करतो? होल दादा बी रुजत घालण्यासाठी आपण हे अच्छा होल करतो. म्हणजे ह्या जिथे जिथे होल आहेत तिथे आपण ही बी रुजत घातलेली आहे. आता मला सांगा की ही जी बी आपण रुजत घातलेली आहे हे कुठल्या प्रकारच्या किंवा कुठल्या जातीच्या कलिंगडाची? ही ऑगस्टा जातीचं कलिंगड आहे. ऑगस्ट लावलंय ते. ओके. मग ह्याचं काय खासियत असते ऑगस्टाची? ऑगस्टाचं कसं आहे माहिती आहे दादा, ऑगस्ट टेस्टला सुंदर लागतं अच्छा आणि आतून पूर्ण लाल असतं. लाल. त्याला फळं कमी येतात. ओके. प्रत्येक वेळेला साधारण 2 फळं असतात. अच्छा. पण फळ पण चांगलं म्हणजे मजबूत. एक 4 किलोच्या पुढे 3 किलोच्या पुढे ते होतं. 3 ते 8 किलोच्या रेंजमध्ये होतं. बरं. तर दिनेश आता जसं तुम्ही सांगितलं की प्रत्येक होलमध्ये आपण एक एक बी टाकलेलं आहे ऑगस्टाचं. बरं. तर एका बी मधनं किती वेली निघतात आणि एका वेलीला किती कलिंगड लागतात? दादा आपण आता हे टोटल 2297 होल पाडलेले आहेत. 2297 होल आहे. 5 किंवा 6 8 जे वाफे आहेत ते टोटल 2297 होल आहेत. ओके. आणि प्रत्येक होलमधून एक वेल बाहेर पडतो. अच्छा. एका वेळेला 2 ते 3 फळं लागतात. अच्छा. पण ऑन एन एव्हरेज आपण 2 फळं पकडून 2 लागतात. 2 लागतात. आणि तुम्ही सगळ्याची व्यवस्थित निगा राखली तर तुम्हाला 2 फळांचं उत्पन्न नक्कीच मिळू शकतं. आणि याची साधारण सुरुवात कधीपासून केली तुम्ही? म्हणजे काय सीझन असतो? 9 जानेवारीला दादा आपण हे बी रोपण केलेलं आहे. म्हणजे 9 जानेवारीच्या अगोदर आपण मशागत केली, बेड तयार केले 9 जानेवारीच्या अगोदर. ओके. आणि त्याच्यानंतर आपण 9 जानेवारीला इथे बी रोपण केलंय. साधारण बी रोपण केल्यानंतर हार्वेस्टिंगचा जो पिरियड आहे तो किती दिवसाचा आहे? हार्वेस्टिंग आहे ते 70 ते 85 दिवसाच्या रेंजमध्ये ते करावं लागतं. ओके. 70 ते 85 म्हणजे 2 महिन्यापेक्षा जास्त. 2 महिन्यापेक्षा जास्त. 2 महिन्यापेक्षा जास्त किंवा 3 महिन्यापर्यंत हे लॉंग प्रोसेस आहे ही. पण साधारण 3 महिन्याचीच ही प्रोसेस आहे. ओके. आता ही जी रोपं आहेत त्याच्यातनं चांगल्या प्रकारचं उत्पन्न आलेलंच आहे. आणि तुम्ही जसं सांगताय तसं आता हार्वेस्टिंगचा पिरियड चालू झालेला आहे. तर कशा प्रकारे ही जागेची मशागत केली, कशा प्रकारे हे आपण बेड बनवले याची माहिती जाणून घेतली. आता पुढे जाऊन आपण बघूया की पाण्याचं नियोजन कशा प्रकारे केलं जातं. दादा पाण्याचं जर म्हणाल तर हळदी गावात पाण्याचा खूप दुष्काळ असतो. अच्छा. तरी पण आपण ही शेती केली आहे. साधारण ही जी पाण्याची टंचाई तुम्ही सांगताय ही हळदी गावात कधीपासून उद्भवते? आता होळीपासून चालू होते ती साधारण मे पर्यंत. हो, मार्च पासून असते ती मे पर्यंत. तर आपल्याला आता ह्या प्लॉटला आपण ह्या बोरवेल मधून पाणी पुरवलेलं आहे. बरं बरं. या बोरवेल मधून ते पंपिंग करून अच्छा आपण प्रत्येक प्लॉटला 100 फुटाचे प्लॉट केलेले आहेत. आणि तशी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे वरती 100 फुटाला पाणी वेगळी व्यवस्था. ओके. या प्रत्येक 100 फुटाला म्हणजे आता तुम्ही म्हणाल तर ती लाईन इथे आलेली आहे. ओके. जी आपली बोरवेलकडनं आली आहे ही इथे वळून या ठिकाणी आली आहे. हो. इथून आता पुढे ती ह्या 100 फुटाला आहे. बरोबर. आणि ही जी खालची जी लाईन दिसते ती या बाजूला 100 फुटाला आहे. त्याच्या पुढच्या 100 फुटाला वेगवेगळी प्रत्येकाला असं तुम्ही डिवाइड केलं. आता हे पुढे कसं काय कनेक्ट होतं? हे दादा प्रत्येक पाईपाला आपण ही ठिबकची व्यवस्था केलेली आहे. अच्छा. हे बघ. अच्छा. ही प्रत्येक लाईन मधनं गेलेली आहे. प्रत्येक बेडला अशी व्यवस्था केलेली आहे. ओके. आणि प्रत्येक होलला हे पाणी ठिबकने जात आहे. अच्छा. म्हणजे कमीत कमी पाणी आपण या ठिकाणी वापरतोय. अच्छा. म्हणजे जेवढं आपल्या रोपाला लागेल तेवढ्याच पाण्याचं आपण नियोजन करतोय व्यवस्थित. मग आता ह्या रोपांना पाणी देताना व्हेरी फर्स्ट डे पासून आपल्याला द्यायचं असतं. हो. आणि साधारण हे ठिबक किती वेळ चालू ठेवतो आपण? दा कसं आहे माहिती आहे, म्हणजे रोप ज्यावेळी लावली एक साधारण 15-20 मिनिटं आपण दिलंय पाणी. अच्छा. जेव्हा बिया लावल्या त्यावेळी. आणि नंतर आपण ती पाण्याची त्यांची गरज बघून थोडं वाढवत गेलोय. ओके. आता आपण साधारण याला एक तासभर पाणी देतो. अच्छा. दिवसातून 1 तास? दिवसातून 1 तास. आणि साधारण त्याचा टायमिंग काय असतो? सकाळच्या नाही, संध्याकाळी एक 6-6:30च्या रेंज मध्ये. सूर्य जेव्हा मावळतीकडे असतो त्यावेळी आपण त्यावेळेला 1 तास आपण यांना पाणी देतो आणि तेवढंसं पुरेसं होतं. आणि आता फळ लागवड मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे दादा थोडं पाणी कमी पडतंय असं लक्षात येतं. वेल थोडे सुकल्यासारखे होतात. त्यामुळे आपण एक 10-10:30 वाजता एक 15-20 मिनिटं पाणी देतो. रात्री? नाही, दुपारी. म्हणजे सकाळच्या सत्रामध्ये एक
1 तास आपण पाणी ते देतो. आता आपण चालू केलं म्हणजे काही लक्षात आलं आपल्या की पाणी बरोबर. कमी पडतंय त्यामुळे सकाळी आपण एक आणि 10:30 आता थोडी हीट पण वाढते हो, तर हो, त्याच्यामुळे जसं या रोपांना पाणी लागेल त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यात नियोजन करता. हो हो आणि ही जी आता जी लाईन गेली आहे ठिबक सिंचनाची ही संपूर्ण क्षेत्रामध्ये पसरलेली आहे. पूर्ण क्षेत्रात पसरलेली. आता जसं तुम्ही मगाशी जे सांगितलं की आपल्याला वनराई या संस्थेने जी आर्थिक मदत केलेली आहे, बरोबर. तर ही जी पाईपलाईन असेल किंवा ही जी ठिबक सिंचन पद्धत जी आपण वापरलेली आहे ह्याच्यासाठी जे काही मटेरियल लागलेलं आहे, जे काही आर्थिक गोष्ट लागलेली आहे, बरोबर. तर ही सगळी मदत तुम्हाला वनराईने केली. अच्छा, मग ते स्वतः तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतात? हो, सगळ्या वस्तू त्याने आणून दिल्या. ठिबक मग आपण जोडलंय. अच्छा. ज्या बाकी काही सगळं आहे ते आपण मेहनतीने केलेलं आहे. नक्की. दादा, खूप छान आणि इंटरेस्टिंग माहिती आतापर्यंत आपण घेत आलो आहोत. आता पाण्याचं नियोजन आपण पाहिलेलं आहे. आता जो काही प्रादुर्भाव असतो कीटकांमुळे किंवा अन्य घटकांमुळे, तर ह्याची खत पाण्याचं नियोजन कशा प्रकारे केलं जातं? दादा, आपण मगाशी म्हणालो की आपण बेड केले. अच्छा. त्या बेडमध्ये पण आपण त्या प्रत्येक बेडवर आपण खत मिक्स करून म्हणजे तुझं शेणखत असू दे, गांडूळ खत असू दे, 19-19 म्हणजे सुफला असू दे, हे आपण त्या बेडवर पसरवून ठेवलेलं आहे. म्हणजे मूळ झाल्यानंतर ते त्याला मिळेल. पण याला काही सूक्ष्म अन्नद्रव्य द्यावी लागतात. अच्छा. 052-34 पोटॅशियम ते देण्यासाठी आपण याच्यातून ठिबकमधूनच ते देतो. अच्छा. हा त्याचा सप्लायर आहे. ओके. पाण्यात आपण एका बादलीत ते औषध किंवा जे आवश्यक साहित्य ते करतो आपण आणि हे टाकतो. मग ठिबक मधूनच हे औषध प्रत्येक झाडाला पोचलं जातं. म्हणजे ज्या पाईपातनं पाणी जात आहे त्याच पाईपातनं हे बाय लिक्विड त्याचं करून तुम्ही औषधं याला बरोबर द्यायला चालू केले. बरोबर. साधारण जेव्हा आपण बीज पुरलं याच्यामध्ये त्याच्यानंतर किती दिवसानंतर हे औषध द्यायला आपण सुरुवात केली? रोप एक 4-5 पानावर आल्यानंतर आपण साधारण 15-20 दिवसानंतर आपण हे खत द्यायला चालू केलं. आता हे जे खत जे आपल्याला लागलेले आहेत किंवा काही औषधं लागलेली आहेत, ही औषधं आपल्याला कोणी पुरवलेली आहेत? ही सगळी आपल्याला वनराईचे जे तज्ञ आहेत, शेती तज्ञ आहेत. अच्छा. निलेश तेजम. अच्छा. ते आपल्याला वारंवार या ठिकाणी येऊन म्हणजे त्यांची रोज या साईडला आपल्या व्हिजिट असते आणि ते येऊन प्रोव्हाइड करतात की सुरू आज हे खत दिलं पाहिजे. मग आम्ही ते याच्यातून खत देतो किंवा फवारणी जरी असेल. आता या ठिकाणी आपण एक 4-5 फवारण्या केलेल्या आहेत. अच्छा. खता व्यतिरिक्त आपण कीटकनाशक फवारणी साधारण जानेवारी पासून जर तुम्ही याची लावणी केली आहे म्हणजे पेरणी केली आहे बियांची, तर साधारण त्याचा टप्पा कशा प्रकारे असतो फवारणीचा? फवारणी दादा कशी माहिती आहे, गरज लागली तरच आपण फवारणी करतो. जर आपल्याला वाटलं किडीचा प्रादुर्भाव आहे तरच आपण फवारणी करतो. म्हणजे जे तुम्ही तज्ञ सांगितले तेजम सर, त्यांच्या गायडन्स नुसार तुम्ही फवारणी केली. मग जर इथे प्रादुर्भाव नसेल तर तुम्ही करत नाही आणि जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी फवारणी करता. हे पण हे दिसत आहेत बघा, आता तुला निळे आणि पिवळे हे लावलेले आहेत बागेत दिसत असतील अशी. जर तू ते पण आपण ते कमीत कमी कीटकनाशक कशी फवारता येतील याच्यासाठीच लावलेले आहेत. म्हणजे कीटक आहेत ते हे दोन्ही बाजूने चिकट आहेत. आपण जे हे लावलेले आहेत, कीटक आल्यानंतर त्याला चिकटून राहतात. मग त्याचा प्रादुर्भाव आपल्या झाडावर न होता ते त्याला चिकटून राहतात. त्यामुळे आपण या प्लॉटला कमीत कमी फवारणी केलेली आहे. नक्कीच. आणि जी फळमाशी असते तर फळमाशीचे ट्रॅप देखील आपण लावले, फळमाशीचे पण ट्रॅप लावलेले आहेत. आणि त्याच्यामुळे जो कीटकांचा प्रादुर्भाव असेल तो या गोष्टीमुळे कमी झालेला आहे. तर दिनेश दादा, आपण व्हिडिओच्या आता अंतिम टप्प्यात पोहोचलेलो आहोत, ते म्हणजे हार्वेस्टिंग. ओके. सर्वप्रथम मी जाणून घेईन की आता ही जी आपण लागवड केली ही बरोबर 9 जानेवारीला आपण बीज रोपण केलं. आणि आज तारीख आहे साधारण एक 16 मार्च आहे. आणि आजकालमध्ये आपण हार्वेस्टिंग चालू केलेलं आहे. बरोबर. जसं टप्प्याटप्प्याने फळ मोठं होईल त्या पद्धतीने आपण ते फळं काढत राहू. हा झाला एक पहिला प्रश्न की आपण किती दिवसात हार्वेस्टिंग करतोय, आणि त्याचं उत्तर देखील तुम्ही सांगितलं की साधारण 70 ते 75 दिवसात आपण हे हार्वेस्टिंग करून जातो. मला सांगा की हे संपूर्ण शेत हार्वेस्ट केल्यानंतर म्हणजे ह्याच्यातलं उत्पन्न काढल्यानंतर किंवा ही फळं काढल्यानंतर ही शेती किती दिवस आपण कंटिन्यू करू शकतो, किंवा ही शेती काढून मग दुसरं काय आपण पीक घेऊ शकतो का?
कसं आहे दादा, हे आता आपण म्हणतो तसं एक 20-25 दिवस हा आपला हार्वेस्टिंग सीझन राहील आता काढल्यापासून. बरोबर. पण त्यानंतर आपल्याला पुढे पिरियड मिळत नाही की आपण सेकंड उत्पन्न घेऊ शकतो. त्यामुळे हा पण जर लवकर प्लॉट केला असता तर आपण सेकंड उत्पन्नासाठी पण लवकर म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे की पाऊस संपलाय डिसेंबरमध्ये जर ही ज्यावेळी 9 जानेवारी आपली लागवड झाली ती 9 डिसेंबरला झाली असती तर आपण सेकंड क्रॉपसाठी पण नक्की प्रयत्न केला. मग त्याच्यामध्ये काही तुम्हाला बदल करावा लागला नसता. नाही, हे ॲज इट इज सगळे काढून झाल्यानंतर पुन्हा ताबडतोब दुसरं उत्पन्न त्याच्यातनंच निघालं असं की पुन्हा काढून मग नवीन बीज लावावं लागलं असं? नाही, नवीन बीज लावणार होतो दादा. अच्छा, म्हणजे पुन्हा फक्त जो काही जी काही मेहनत आहे वाफे बनवण्याची ती जर सोडली तर फक्त बीज रोपणापासूनची जी मेहनत लागते ती तुम्हाला करावी लागली. नक्की. मग हे पूर्ण सगळी रोपं उपटून काढून पुन्हा नवीन बीज रोपणी करावी लागते. तर अशा प्रकारची ही शेती चालते. आता जेव्हा तुम्ही सांगताय की या ठिकाणी आम्हाला दुसरं उत्पन्न नाही घेता येणार, तरी ही रोपं काढल्यानंतर तुम्ही त्याच्यात काय उत्पन्न घेऊ शकता का? दादा आता या सीझनला आपण काही करणार नाही, पण पावसाळ्यात परत आपण नक्की या क्षेत्रात व्यापारी शेती करणार आहोत, एवढं नक्की. ओके, नक्कीच. म्हणजे पुन्हा पुढच्या वर्षी पुन्हा लवकर कलिंगडाची शेती आपण करणार आहोत. नक्कीच. पावसाळ्यात आपण आता भुईमुग आणि झेंडू आपण ज्या पद्धतीत म्हटलंय, झेंडू आपण लावणारच आहोत पुढच्या या वाफ्यांमध्येच लावणार. हो, या वाफ्यामध्येच लावणार. ओके, वाफ्यामध्ये. आणि झेंडूचं उत्पन्न झाल्यानंतर पुन्हा आपण झेंडू काढून कलिंगड करणार. आता कलिंगड हार्वेस्टिंगसाठी तयार झालंय, हे कसं आपण जाणून घेऊया दादा. ते काय याचा देठ आहे ना, हा बघ, हा आंब्याचा जसा देठ बसतो ना तसा ह्याचा खोलगट होतो. आणि त्याचा हा इथला तंतू आहे ना, हा सुकायला सुरुवात होते. अच्छा, मग आपण समजतो. आणि आम्ही साधारण आवाजावरून असा ढबढब ज्यावेळी आवाज होतो ना ते कलिंगड झालं. आणि दुसरा पण आवाजात असा टनटन असा आवाज येतो, ते झालं नाही असं आपण म्हणतो. म्हणजे जो आवाज दबल्यासारखा येतो तो तयार झालेला नाहीये. तयार झालं, दबल्यासारखं झालं म्हणजे तयार झालं. आणि टनटन आवाज येतोय तर ते तयार झालेलं नाही. आणि प्लस जो वरचा देठ आहे याच्यावरनं तुम्ही हे केलेलं आहे. तुमच्या मते आता जे आपण उत्पन्न किंवा आता जी आपण शेती केलेली आहे त्याच्यातनं साधारणसं या 2 महिन्यामध्ये किती उत्पन्न आपल्याला मिळू शकतं, एक अंदाजे? दादा कसं आहे, मी तुला मगाशी म्हणालो की 2297 आपण रोपण केलेली आहे. तर त्यातली आपण 2000 लाईव्ह आहेत असं जरी धरलं तरी 4000 फळं आपल्याला कमीत कमी मिळाली पाहिजे. आणि 12 टन माल या शेतीतून आला पाहिजे. जर 12 टन माल आला तर आपण ही शेती केल्यावर एकदम उत्तम प्रकारे यशस्वी झालो असं समजू शकतो. आणि प्रत्येक जर कलिंगड बघितलं तर ऑन एन एव्हरेज 100 रुपयाला आपण विकलं जातं, सहज विकलं जातं. त्याच्यापेक्षा जास्त आता मी मगाशी स्टॉलवर बघितलं 120 रुपये, 140 रुपये, 160 रुपयाचं देखील कलिंगड. आता दादा स्टॉलवर 25 रुपये किलोने रेट लावलेला आहे स्टॉलवर. इथे कोण आला तर आपण 18 रुपये 20 रुपयाने घाऊक देतो. मोठ्या क्वांटिटीमध्ये नेत असेल, पुढे जाऊन तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तुमच्याकडनं कलिंगड घेऊन ते लोक व्यवसाय देखील करू शकतात. मी नेहमी सांगत असतो की एखादा शेतकरी जर या ठिकाणी राहिला आपल्या गावामध्ये तर नक्कीच 10 ते 15 घरांना एक रोजगाराची संधी यातून उपलब्ध होते. खूप छान माहिती तुमच्याकडनं मिळाली. सर्वप्रथम तुमच्या संपूर्ण टीमचे देखील आभार आणि तुमचे पर्सनली आभार, कारण का आपण या अगोदर तुमचा काजू व्यवसायाचा देखील व्हिडिओ बनवलेला मी अगोदर सांगितलंय या सगळ्या गोष्टी, आणि एक त्याला चांगला रिस्पॉन्स लोकांकडनं आपल्याला मिळालेला. तुम्हाला आणि तुमच्या या संपूर्ण टीमला, तुमच्या या संपूर्ण व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर मित्रांनो, आपल्या गावातल्या पडीक पण सुपीक जमिनीमध्ये आपण काय करू शकतो, कशा प्रकारे उत्पन्न घेऊ शकतो, कुठल्या प्रकारची शेती करू शकतो, हे दाखवण्याचा प्रयत्न नेहमीच मालवणी लाईफ यूट्यूब चॅनल करत असते आणि करत आले आहेत आणि या पुढे देखील करणार आहे. तुम्ही गावात राहून कुठल्या प्रकारचा व्यवसाय करू इच्छिता किंवा व्यवसाय करू शकता, याचे व्यावसायिकांचे देखील बरेचसे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, तर नक्की जाऊन बघा. आपल्या गावातील या ग्रामस्थांना एकत्रित घेऊन या सर्व ग्रामस्थांनी ही जी शेती केलेली आहे, आणि या सर्वसाठी मी या जमीन मालकांचे देखील आभार मानतो की त्यांनी या लोकांवर विश्वास दाखवून आपली ही जमीन शेतीसाठी किंवा ही कलिंगड पिकवण्यासाठी या गावातल्या लोकांवर विश्वास ठेवून त्या लोकांना दिली, त्यांना एक रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. त्यासाठी देखील जे सुर्वे काका आहेत, जे मुंबईमध्ये स्थित आहेत, या गावातलेच आहेत, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. मित्रांनो, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.